हाय, हॅलो, नमस्कार. मी अर्चना, आर्चिस क्राफ्टी कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर हा आहे संध्याकाळचा व्हिडिओ. तर स्वयंपाक काय करावं, काय नाही, भाजी काय करावं ते तर सुचतच नाही संध्याकाळच्या वेळेला. सकाळी तरी कसं तरी पटकन होऊन जातं. तर हे जे मी मातीचं भांडं घेतलं होतं ना, तर मग म्हटलं आता ह्याच्यातच डाळ वांगं करावं. तर मुगाच्या डाळीचं वरण असं ते डाळ वगैरे शिजायला टाकली. तोपर्यंत म्हटलं आता पीठ तिंबलेलं होतं ते भिजलं, तर पोळ्या करून घ्यावं. एकीकडे दूध तापायला ठेवलं आणि मस्त पोळ्या वगैरे करायला सुरुवात केली. तर हे जे आहे ना नॉनस्टिक रोटी मॅट आहे, तर ह्याच्यावरती पोळ्या इतके छान येतात ना, तर पोळी फुगती पण मस्त. पोळपाटवर कसं त्याच्याखाली कापड ठेवा, मग ती पोळी लाटा. कापड जर नाही ठेवलं ते पोळपाट खूप वाजतं. तर मग मी ह्याच्यावरच करत असते. ज्वारीची भाकर पण इतकी छान होती ना ह्यावरती. तर असं पोळ्या आणि भाजी माझी झाली आणि म्हटलं आता हे मका सोलून ठेवलेला होता, तर म्हटलं हे तेला मिठात तळून घ्यावं. कारण माझ्या सिद्धेशला तर खूप आवडतं. जेवणासोबत काही ना काहीतरी पाहिजे. कधी चिवडा, कधी काकडी, टोमॅटो असं त्याला आवडतं. तर मग मला म्हणे की हे मला तेला मिठात तळून द्या, आज मला खायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे. तर मग ते मस्तपैकी तळून ठेवलं. आणि हे जे नॉनस्टिक मॅट आहे तर निरम्याच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण की पोळ्या करतो तर तेल वगैरे लागलेलं असतं पीठ. रोजच्या रोज मग मी ती क्लीन करून ठेवत असते. आणि किचन वाटा वगैरे सगळं स्वच्छ आवरून घेतलं. त्याच्यानंतर म्हटलं आता चला फ्रेश व्हावं. तर मग तोंडात पाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि ड्रेस चेंज केला. आणि म्हटलं आता उद्या सकाळी टिफिनला काय द्यावं ती पण मला आत्ताच चिंता लागली. तर मग म्हटलं आता चला मेथीची भाजीच त्याला निवडून ठेवते. उद्या मेथीची भाजी मुगाच्या डाळीत करून देईल. तर मग ते निवडून घेतलं आणि मग निवडल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तर असं झालं संध्याकाळचं रुटीन. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.